नीट परीक्षा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे। 3 मे रोजी झालेला पेपर फुटल्यामुळे ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। तसेच पेपर फुटीच्या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले। आता ही परीक्षा पुन्हा घेण्यात येणार असून त्याच्या तारखा नंतर जाहीर केल्या जाणार आहेत। नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणात आता नाशिक कनेक्शन समोर आले। नाशिक पोलिसांनी शुभम खैरनार या संशयित आरोपीला ताब्यात घेतलं। नाशिकच्या आरोपीने अहिल्यानगर मधील आरोपीकडून 10 लाख रुपयात प्रश्नपत्रिका विकत घेऊन हरियाणामधील आरोपीला 15 लाख रुपयात विकल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। नीट पेपरफुटी प्रकरणावरून आमदार रोहित पवार यांनी संताप व्यक्त केलाय। विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई कधी होणार असा सवाल त्यांनी उपस्थित करत दोषींना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे। टीसीएस प्रकरणातील आरोपी तौसिफ अत्तारला शनिवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। तौसिफ अत्तारला 5 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे, तर रजा मेमन आणि शाहरुख कुरेशी यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। धार्मिक भावना दुखावणं आणि महिला लैंगिक अत्याचारासंबंधित गुन्ह्यात पोलीस कोठडी देण्यात आली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या इंधन वापरासंदर्भातल्या काटकसरीचं आवाहन केलंय, तर त्यानंतर आता विरोधकांकडून आंदोलन केली जात आहे। ठाण्यामध्ये आमदार जितेंद्र आव्हाडांनी घोड्यावर बसून आंदोलन केलं। सरकारच्या विरोधात घोषणाबाजी देखील करण्यात आली। पुण्यामध्ये शिवसेना उभाटाचे शहर प्रमुख वसंत मोरे यांनी घोड्यावर बसून आंदोलन केलं। पुणे महापालिकेसमोर आंदोलन करत पेट्रोल डिझेल वाचवण्यासाठी पालिकेपासून सुरुवात करावी अशी मागणी वसंत मोरेंनी केली आहे। त्याचबरोबर केंद्र सरकारच्या धोरणांचा निषेध नोंदवलाय। पावसाळी अधिवेशनाआधी विधान परिषदेच्या 17 रिक्त जागांसाठी निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतर आता या जागांवर कुणाची वर्णी लागणार याकडे इच्छुकांचं लक्ष लागलंय। राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना ईडीने समन्स बजावल्याची माहिती समोर आली आहे। 2 दिवसांपूर्वी एसआयटी कडून चौकशी झाल्यानंतर आता आर्थिक व्यवहार आणि पदाच्या गैरवापराबाबत ईडी कडून तपास केला जाणार असल्याची चर्चा आहे। शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना खुलं पत्र लिहित देशातील परिस्थितीवर चिंता व्यक्त केली आहे। सर्वपक्षीय बैठक बोलावून पुढील धोरणांवर चर्चा करावी आणि जनतेमध्ये विश्वास निर्माण करावा अशी मागणी पवारांनी केली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काटकसरीच्या आवाहनानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्यांना पत्र लिहित सरकारच्या आर्थिक धोरणांवर सवाल उपस्थित केले। वाढती महागाई, योजनांचा आर्थिक भार आणि पंतप्रधानांच्या परदेश दौऱ्यांवरही राज ठाकरेंनी टीका केली आहे। खासदार संजय जाधव यांच्या पक्षांतराच्या चर्चांदरम्यान शिवसेना उद्धव ठाकरे गटाने परभणीत संघटनात्मक बदलांना वेग दिलाय। जाधव समर्थकांना डावलत नवीन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं। खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी साताऱ्यात जाऊन त्यांचे जुने मित्र डॉक्टर अजित शिंदे यांची भेट घेत विवाहाच्या शुभेच्छा दिल्या। कॉलेजपासूनची मैत्री आजही कायम असल्याची चर्चा या निमित्ताने रंगली आहे। योगेंद्र पवारांनी बारामतीचा दौरा केलाय। यावेळी त्यांनी तहसीलदारांची भेट घेतली। सध्या दुष्काळ दौरा सुरू असून नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या। राष्ट्रवादीचे युवा नेते योगेंद्र पवार हे बारामती तालुक्यातील विविध गावांना भेट देत ग्रामस्थांशी प्रत्यक्ष संवाद साधतात। यंदाच्या तीव्र उन्हाळ्यामुळे निर्माण झालेल्या पिण्याच्या पाण्याच्या समस्या, जनावरांच्या पाण्याची कमतरता तसेच सिंचनाच्या प्रश्नांचा सखोल आढावा घेऊन त्यांनी आज बारामतीच्या तहसील कार्यालय इथे भेट घेऊन नागरिकांच्या समस्या सोडवण्याकरिता प्रयत्न केला। अमरावती भाजपचे शहराध्यक्ष डॉक्टर नितीन धांडे हे लवकरच आमदार झाले पाहिजे असं वक्तव्य नवनीत राणांनी केलंय। त्यांनी केलेल्या वक्तव्यामुळे अमरावतीच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आलंय। भोंदूबाबा मनोहर भोसले आणि त्याचा साथीदार विशाल वाघमारेंची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे। कुर्डुवाडी या प्रकरणात न्यायालयीन कोठडी भोगल्यानंतर आता मनोहर भोसले करमाळा प्रकरणात पुन्हा एकदा न्यायालयीन कोठडीत गेलाय।
वारकरी संप्रदायाची बदनामी करणाऱ्याला केवळ शाईफेक करून इशारा दिला, अन्यथा संताप अधिक तीव्र झाला असता, अशा प्रखर शब्दांत कीर्तनकार संग्राम भंडारे यांनी भूमिका स्पष्ट केली. लोकशाहीत विचारांनी उत्तर देता आलं असतं, मात्र समाजात विष पेरण्याचं काम करणाऱ्यांविरोधात संताप व्यक्त होणं स्वाभाविक असल्याचं त्यांनी म्हटलंय. युरोपमध्ये आंतरराष्ट्रीय प्लास्टिक रिसायकल शो आयोजित करण्यात आला होता. यामध्ये महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अध्यक्ष सिद्धेश कदम यांनी राज्याचं प्रतिनिधित्व केलं. यामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर प्लास्टिक रिसायकलिंग आणि सेक्युलर इकॉनॉमी या चर्चासत्रात सिद्धेश कदम यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ प्लास्टिक रिसायकलिंगमध्ये कोणती महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे याबाबत सविस्तर भाष्य केलं. मुंबईच्या डॉकयार्ड परिसरात गोळीबाराची घटना घडली आहे. आसिफ समीर नावाच्या व्यक्तीवर गोळीबार करण्यात आलाय. सध्या रुग्णालयात उपचार सुरू असून पोलिसांकडून तपास सुरू आहे. सावकारी जाचामुळे किडनी विकणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकरी रोशन कुळे यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 5 लाखांची मदत मंजूर करण्यात आली आहे. यासाठी आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला होता. पुण्यातील बुधवार पेठ रेड लाईट एरियामध्ये फराज खान पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. भारतात वास्तव्यास असलेल्या 5 बांगलादेशी महिलांना ताब्यात घेतलं.